वाघाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेडंधारा। मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी। पुण्यतिथी म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं किंवा माहीतही असेल। 3 एप्रिल 1680 महाराजांचा मृत्यू झालेला आहे रायगडावर। महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरीवर। शिवनेरीचे पहिले 2 अक्षर शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर रायगड म्हणजे शिवराय हे असं नाव तयार होतं। भगवंताने शिवरायांना 3 एप्रिल 1680 म्हणजे वार शनिवार आणि त्या दिवशी हनुमान जयंती होती, म्हणजे बजरंग बलीचा जन्मदिवस त्या दिवशी होता आणि त्या दिवशीच महाराजांचं बोलवणं आलं। महाराजांचा मृत्यू हा दीर्घकाळ आजारामुळे झालेला होता। म्हणजे महाराज जवळजवळ शिवाजी महाराज 3 आठवडे हे आजारी होते आणि महाराजांचा मृत्यू हा 12च्या प्रहरास म्हणजे 12 वाजेच्या सुमारास झालेला दुपारी। ज्यावेळेस महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याचा हेर धावत आलेला होता। हुजूर, सिवा खुदा को प्यारा हो गया, सिवा इस दुनिया से रुखसत हो गया, असा औरंगजेबाचा हेर त्याच्या दरबारात त्याची शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी घेऊन आलेला होता। औरंगजेबाने रिॲक्शन दिलं, त्याच्या तख्तावरनं उतरला आणि त्याच्या धर्मानुसार नमाजाचा रुकाता पडायला लागला। खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा खुदा का नेक बंदा आ रहा है। म्हणजे हे देवा, तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव, हा तुझा प्रिय शिष्य तुझ्या स्वर्गात येतोय, तू तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव असा त्याचा अर्थ होतो। औरंगजेबासारखा क्रूर कर्मा ज्याने आपल्या बापाला विष देऊन मारलं, तो क्रूर कर्मा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणतोय की हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। याचं तात्पर्य काय की शिवाजी महाराजांनी दुश्मनही अशी केली आणि मैत्री अशी केली की दुश्मनालाही वाटेल का असा दुश्मन आपल्या रणांगणात शिवरायांसारखा पाहिजे। शिवरायांसारखा दुश्मन रणांगणात होता हे सार्थ अभिमान औरंगजेबाने त्याच्या भाषणातून दाखवून दिलेलं आहे। तर शिवाजी महाराज काय होते हे आपल्या माणसांनी सांगण्याऐवजी दुश्मनांनी सुद्धा शिवरायांचा उल्लेख चांगलाच केलेला आहे आणि संभाजी महाराजांचा उल्लेख सुद्धा चांगलाच केलेला होता। त्यामुळे आपला देश, देव आणि धर्म जिवंत राहिला आणि ज्याच्यामुळे आपल्या देश, देव आणि धर्माचं अस्तित्व राहिलं। असे शिवराय स्मरणामध्ये पाहिजे आणि त्यांचा इतिहास सुद्धा आपल्या स्मरणात पाहिजे। कारण शिवरायांनी रयतेसाठी आपला मुलगा मोगलांकडे गहाण ठेवलेला होता। किल्ले त्या मिर्झा राजाने घेतलेला आहे, तोपर्यंत शंभूराजे मोगलांच्या कैदेत 3 महिन्यापर्यंत होते। आपण स्वतःचं लेकरू 2 दिवस दुसऱ्यांच्या इथं ठेवू नाही शकत। तर महाराजांनी आपल्यासाठी काय काय सहन केलेलं आहे हे महाराजच सांगू शकले असते आणि तो देवच सांगू शकला असता। आनंद झुळूक विझला तेजाचा दिवा, असाच उजेड देणारा दिवा तो आणील कुठून नवा। येतील जातील देणार हात तू तिथेही उजवा देवा, काय गरीबाची बात नको तुझ्या वैर्याच वाटेल हेवा। देऊन भरारी आभाळ पल्ल्याड पतंग सरकला, माझा आनंद